Gangapurkar. So these are the members who standing here on a dais. Thank you very much. आपण खूप छान आणि मोलाचं काम करताय. लोकांना अवेअरनेस किंवा लोकांच्या आयुष्यात बॅकअपचं काम. जसं मी म्हटलं की प्रत्येक जण आपल्या आयुष्यात इलेक्ट्रिसिटी गेली की बॅकअप ठेवतो. कोणाचा बजेट नसेल तर कोणी मेणबत्ती ठेवतो. पूर्वी रॉकेलचा दिवा होता, पूर्वी तेलाचा दिवा होता, मग आता इलेक्ट्रॉनिक लाईट्स आलेत, चार्जिंग लाईट्स आलेत, सोलार लाईट्स आले. तसंच आपल्या आयुष्यामध्ये अनेक कंपनीज इन्शुरन्स करत असतात. बट LIC इज अ टॉप मोस्ट कंपनी इन इंडिया. सो प्लीज, आता तुम्ही म्हणाल ह्याला इतकं कसं माहीत. सो आय वॉज इन अ इन्शुरन्स फील्ड. आय वॉज इन इन्शुरन्स. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स चा मी सेल्स मॅनेजर होतो. 40 ॲडवायझर्सची टीम होती माझी. दॅट्स वाय आय नो ऑल द थिंग्स. थँक्यू व्हेरी मच. सो मी विनंती करीन आज सर्वप्रथम LIC अंबरनाथ ब्रांचचे सन्माननीय किरणजी मोहिते हे आपल्याला संबोधित करतील. सो पुढील आवाज किरणजी यांचा. गुड इव्हनिंग. किरण मोहिते. गेले 25 वर्ष LIC अंबरनाथ ब्रँचमध्ये सेल्स टीममध्ये मी काम करतो, सिनियर इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून. आम्ही LIC अंबरनाथ ब्रँचतर्फे दरवर्षी अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये LIC ब्रँचमार्फत ॲक्टिव्हिटी करत असतो. तर ह्या वर्षाची जी सुरुवात होते 2025ची, तर स्कूलमध्ये म्हणजे लिटिल जीनियस स्कूलमध्ये आम्ही व्हिजिट केली. दरवर्षी आम्ही अंबरनाथ बदलापूरमध्ये आम्ही सर्वे करतो आणि 4 ते 5 जे स्कूल्स आहेत त्याचे सिलेक्शन होतं. सिलेक्शनमध्ये ड्रायव्हिंग कॉम्पिटिशन आम्ही घेतो आणि जे ॲक्टिव्हिटी आहे ती दरवर्षी आम्ही करत असतो. तर हा जो ॲक्टिव्हिटी आम्ही जे जानेवारी एंडिंगला आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन स्कूलमध्ये घेतले होते. सर निखिल सर आणि मॅडमला आम्ही भेटलो होतो. त्यांचं जे प्रिमाइस आहे ते आम्ही बघितलं. त्या ठिकाणी आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतलं आणि आज हा जो रिझल्ट आहे LIC अंबरनाथ ब्रँचतर्फे हा लावला जात आहे. आणि आमचे सिनियर ब्रँच मॅनेजर आहेत त्यांच्या हस्ते, देशपांडे मॅडम, त्यांच्या हस्ते मेडल्स, ट्रॉफी आणि प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट देणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. मॅडमला विनंती करतो, जितू सरांना विनंती करतो की त्यांनी रिझल्ट डिक्लेअर करावा. नक्कीच सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अँड LIC अंबरनाथ ब्रँचचे या ब्रँचने एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन या ठिकाणी अरेंज केली होती आणि त्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये अनेक मुलांनी सहभाग घेतला. अनेक मुलांनी त्यांची ड्रॉइंग आर्ट आपल्या आर्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणला आणि त्यांनी बाजी मारली. असे आमचे आर्टिस्टिक लिटिल जीनियस इथे उपस्थित आहेत. जाणून घेऊया कोणाला प्राइज मिळालंय. सो मी स्टार्ट करतो प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. सो थँक्यू व्हेरी मच. अँड द फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज अँड थर्ड प्राइज. सो फर्स्ट ऑफ ऑल मी थर्ड विनरला इथे आमंत्रित करीन. अँड द कॅटेगरीज प्ले ग्रुप, ड्रॉइंग कॉम्पिटिशन रिझल्ट. अँड द थर्ड पोझिशन गोज टू दुर्वाक्षी फाटक. प्लीज वेलकम, प्लीज वेलकम दुर्वाक्षी फाटक विथ द पेरेंट्स. मी पालकांना विनंती करीन, पेरेंट्स बच्चों के साथ प्लीज आप भी आइए. आप भी अकॉर्डिंगली इनवाइटेड हो ऑन अ स्टेज विद योर चिल्ड्रंस, विद योर जीनियस. थैंक यू. जोरदार टाळ्या झाल्या. Congratulations. Thank you. Second position goes to again playgroup category, and the second position goes to Drushti Sangle. Drushti Sangle, please welcome on the stage with the parents. आपण लगेच डान्स कॉम्पिटिशन म्हणतोय, डान्स परफॉर्मन्सेसला सुरुवात करतोय. सो काळजी नसावी.
Next, first position and the category same. Playgroup. First position goes to Ayush Vishe. Please welcome Ayush Vishe. Come on the stage with the parents. Ayush Vishe, first position प्ले ग्रुप कॅटेगरी ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये आपण विन केलंय. आकर्षक असं ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक सुलु सुलु मल मका नका हुकु बुकु रे टुकु बुकु रे चका लका बिक्को चिक्को सिली 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 गो बगडुम चिकी चका चो. Thank you. Second category nursery, and the nursery category third position goes to Omika Patil. Omika Patil, please welcome on stage. Parents, yeah, please welcome. देखो देखो क्या वो पेड़ है, थोड़ा माहौल बनाएंगे, गाने बजाओ अभी. या खड़ा कोई. हाँ. देखो देखो क्या वो पेड़ है, क्या बात है. चादर Congrats. ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या Second prize nursery category, and the second position goes to Jiva Chopra. देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले. लहान मुलांसाठी टाळ्या तुमच्या फार महत्वाच्या आहेत, त्यांचा उत्सव वाढवायला. Nursery category, thank you DJ. Nursery, first prize goes to Avni Pawar. Avni Pawar, please welcome on stage. बम चिक बोले और मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले. मस्ती में तू डोले रे. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं. Thank you. Congratulations, all the children. Best of luck for your bright future. Me. रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए हमें ये सारे. एक रिझल्ट, एक ट्रॉफी अजून बाकी आहे, माफ करा. सो द ज्युनियर KG category is junior KG, and first position goes to Shubhra Shezwar. Please welcome Shubhra Shezwar. मुलं खुश झाली. मस्ती में डोले, मस्ती में तू डोले. Shubhra Shezwar, please come on stage with the parents. आपला लाईव्ह यूट्यूबचा कार्यक्रम आपल्या स्कूलच्या बऱ्याच ग्रुपवरती, सगळ्या ग्रुपवरती ऑलमोस्ट लिंक आलेली आहे. आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करा, परिवाराला लिंक शेअर करा, जेणेकरून जे आले नाहीत ते आपल्या नातवाचं, आपल्या मित्राच्या मुलाचं, मैत्रिणीच्या मुलाचं कौतुक घरी बसल्या बघू शकतील. आजी कोणत्या कारणाने आली नसेल, सो ती घरी बसल्या आजी आजोबा देखील आपल्या या नातवंडांचं कौतुक इथे बघू शकतात. Congratulations. Thank you. DJ music please. Thank you. मी विनंती करीन आमच्या द ऑनरेबल ब्रांच मॅनेजर. माझंही फार ड्रीम होतं ब्रांच मॅनेजर व्हायचं, मला ब्रांचेड व्हायचं, राहून गेलं. कारण सेल्स फील्ड अशी है कि स्काई इज द लिमिट, बट आप मुझे खून दो हम तुम्हें आजादी देंगे. त्याच्यामुळे मी ती इंडस्ट्री सोडली आणि ह्या क्षेत्रात आलो. बट त्या इंडस्ट्रीमुळे आज मी इतका बोलका झालो, कॉन्फिडंट झालो, आणि मला वाटतं
असेच कॉन्फिडंट स्टुडंट्स लिटिल जिनियसमधनं निघतील, कारण निखिल परबजी सारखं जर व्यक्तिमत्व या शाळेला मला वाटतं रन करतंय, त्यांच्या संकल्पना, त्यांच्या मुवमेंट्स, त्यांच्या अचिव्हमेंट्स, त्यांचे फ्युचर प्लॅनिंग आर व्हेरी डिफरंट. ते नक्कीच मी तुम्हाला पुढच्या या सत्रामध्ये सांगेन. सो मी ब्रांच मॅनेजर श्रीमती वृषालीजी देशपांडे यांना विनंती करीन, आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. थँक्यू. बिलीव्ह मी, शांत राहिलात तर अगदी मोजून 2 ते 3च मिनिटं बोलणार आहे. मगाशी जो गाण्याचा कार्यक्रम झाला सगळ्यांना आवडला. भैरवीचे बाबा इकडे आहेत, बरोबर आहे ना, आणि भैरवी पण आहे. भैरवी, एकच प्रश्न विचारायचा आहे तुला. तू गाणं गायला शिकलीस ती अचानक 18व्या वर्षानंतर शिकलीस का ग? लहानपणापासून करत होतीस? आणि घरात बाबांचं बघून शिकलीस का ग स्टेजवर परफॉर्म करणं? परफॉर्म करणं बाबांचं बघून शिकलीस का? मी लहानपणापासूनच म्हणजे गाण्याची सुरुवात ही बाबांना बघता बघताच झाली आहे. सो मी 2री का 3रीला असल्यापासून मी गाण्याचा क्लास पण लावला आणि गाण्याची सुरुवातच मोस्टली बाबांच्या गाण्यापासूनच झाली. आज पहिल्यांदा महाराष्ट्र गीत फिमेल व्हॉइसमध्ये ऐकलं आणि तरीही ते आपल्या हृदयाला सगळ्यांना पोहोचलं, राईट ना? आणि ह्याची सुरुवात कधी झाली? तिने स्टेज परफॉर्मन्स करायला शिकण्याआधी, ती हिंमत गोळा करण्याआधी बालपणापासून पालकांना बघून झाली. इन्शुरन्सही तसंच आहे. हातात गाडीची चावी दिल्यावर ट्रॅफिक रूल शिकवता येत नाही, तसंच इन्शुरन्सचं महत्त्व मुलं कमवायला लागल्यावर शिकवायचं नसतं. आज पालक, आजी आजोबा म्हणून तुम्ही जे तुमच्या वागणुकीतून त्यांना शिकवणार आहात, मग ते नियोजन असू दे नाही तर काळजी घेणं असू दे. बरं, आईची माया जी असते ती कशातून दिसते? मायेच्या ओलाव्यातून दिसते, तिच्या प्रेमातून दिसते. देवाला कसं ओळखतो? देवाच्या मूर्तीतून ओळखतो. मग इन्शुरन्सला कसं ओळखाल? तर इथे माझे 2 रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, मिसेस वैशाली मोहिते, मिसेस सुगंधा मोहिते, सुगंधा गंगापूरकर, मिस्टर किरण मोहिते आणि अजय गंगापूरकर. हे 4 रिप्रेझेंटेटिव्ह आहेत जे माझ्या शाखेच्या वतीने इन्शुरन्सचं काम करतात. त्यांचे तुम्हाला कॉल्स येतील, कारण का तुमचे रेफरन्स आम्हाला मिळतात. प्रत्येक वेळेस इन्शुरन्स एजंट आलात की तो त्याच्या कामापुरती येतोय असं न समजता तुमचं भविष्य सिक्युअर करायला आणि तुमच्या वागणुकीतून मुलांना चांगले धडे शिकवण्यासाठी येतोय. या दृष्टीने माझ्या या 4ही रिप्रेझेंटेटिव्हचं वेलकम करा. त्यांच्याकडून वेगवेगळ्या योजनांची माहिती करून घ्या. तुमच्या खिशाला, तुमच्या मनाला परवडतील असेही प्लॅन्स माझ्याकडे आहेत. पण प्लीज ही अपेक्षा करू नका की पुस्तकातून मुलं इन्शुरन्स शिकतील. ते तुमच्या वागणुकीतून शिकणार आहेत. सो बिलीव्ह अस, बिलीव्ह इन्शुरन्स, बिलीव्ह LIC. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. आम्ही बघतो आहोत की लहान मुलं इकडून पळतायत, तिकडून पळतायत, पण थोडंसं 2 मिनिटं बोलण्याचं का की हा जो इतका सुंदर कार्यक्रम झाला आहे ह्याचं पूर्ण क्रेडिट सरांना आणि मॅडमना आहे. म्हणजे आम्ही आजपर्यंत खूप सारे कार्यक्रम केले आहेत, पण इतका म्हणजे आम्ही इथे बसल्यानंतर आम्हाला असं वाटलं की हा कॉलेजचा परफॉर्मन्स आहे का. आणि आमच्या ब्रांच मॅनेजर मॅडम इथे आल्या तर त्या 2 मिनिटं हे झालं की अरे हाच तो हॉल आहे का, हे लग्नाचा हॉल आहे का, असं कन्फ्यूज झालं. म्हणजे रिअली की एवढं छोट्या ज्युनियर सिनियर मुलांसाठी इतक्या सुंदर प्रकारे जे आयोजन केलं आहे त्यांना हॅट्स ऑफ आहे. खरोखर सुंदर सर. आम्ही पण म्हणजे इतके कार्यक्रम केले, असा कार्यक्रम नाही बघितला. अप्रतिम कार्यक्रम झाला. जे त्यांनी ज्या गेट्स लोकांना इथे इन्व्हाइट केलं आहे ते पण अगदी सिलेक्टेड आणि उत्तमरित्या केलं आहे. म्हणजे तुम्ही सगळे पेरेंट्स आणि मुलं लकी आहात की यांच्या
तुमच्यासारखे गुरुजन तुम्हाला भेटले आहेत आणि वृषाली मॅडमने मगाशी जे गाणं म्हटलं होतं की विठ्ठलाची शाळा, ते हे विठ्ठल रुक्माई आहेत आणि तुम्ही सगळे लक्की आहात की तुमचे मुलं आज या शाळेमध्ये बालवर्गापासून शिकणार आहेत आणि हा पाया आहे जे असतं ना बी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जितकं बी चांगल्या प्रतीचं तेवढं उत्तम वृक्ष होणार आहे. तर हे बी ह्यांनी पेरलेलं आहे आणि याचा वटवृक्ष नक्कीच होणार आहे. आणि 1-2 मिनटं की या वटवृक्षामध्ये आम्ही बघितलं की मुलं आम्ही स्कूलमध्ये पण बघितलं मुलं खूप अतिशय हुशार आहेत. पण अशा या हुशार मुलांना त्यांनी त्यांचं टॅलेंट दाखवलं आहे. आता पालकांना आपलं टॅलेंट दाखवायची गरज आहे की पैशाशिवाय नियोजनाशिवाय हायर एज्युकेशन साधं सिम्पल ज्युनियर ते 10 आणि 11 to 12 आणि पुढचं हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला उत्तमरित्या नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. योग्य ठिकाणी योग्य प्रकारे तुम्ही नियोजन करावं अशी आमची विनंती आहे. आम्ही जसं मॅडम म्हणाल्यात की आम्ही फक्त तुम्हाला अवेअरनेस करणार आहे, पण तुम्ही प्लीज आम्हाला सहकार्य करावं ही आमची विनंती आहे. आणि थँक्यू. लिटल जिनियस नावाप्रमाणे ते जिनियस आहे आणि खरोखर चांगलं त्यांनी आयोजन केलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मी ताईंना एक प्रश्न विचारणार आहे, थोडा गमतीशीर आहे कारण सगळे आता टेन्शनमध्ये आहेत, त्याच्यामुळे थोडं हसवणं गरजेचं आहे. आणि माझा जॉनर विनोदी कलाकार असल्यामुळे हसवल्याशिवाय माझं पोट भरत नाही. देशपांडे मॅम, तुम्ही मला सांगा, आज स्त्रिया ह्या क्षेत्रामध्ये नाही सगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषांना खांद्याला खांदा लावून एका वेगळ्या स्तरावरती आहेत. आज महिलांना आरक्षण हे 50 वरनं 70% गेलंय. भविष्यात ते 100% हो अशी माझी इच्छा आहे. पण 100% हो भविष्यात किंवा न हो, पण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून एवढंच सांगेन की महिलांना 20% तेवढं संरक्षण मात्र मिळायला हवं. बरोबर की नाही? सो स्त्री ही अग्रेसर आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, मला एका शब्दात सांगा किंवा तुम्ही कोणी, स्त्री म्हणजे काय? मला असं वाटतं जी उदरामध्ये सगळी पापं घेऊन सुद्धा ताटपणे उभी राहते ती म्हणजे स्त्री. येस मॅम, तुम्ही काय सांगाल स्त्री म्हणजे काय एका शब्दात? ओनली 1 वर्ड. अवघड आहे सांगणं. शब्द. मातृत्व हे स्त्री आहे. तिकडे मॅम काय सांगाल स्त्री म्हणजे काय? सर्वांना सामावून घेते ती म्हणजे स्त्री. बर, तू काय सांगशील भैरवी, स्त्री म्हणजे काय? मी म्हणेन की तीच की सगळ्यांना समजून घेते आणि समजून घेण्याची ताकद फक्त जास्तीत जास्त स्त्रियांमध्येच असते असं मला वाटतं. ग्रेट, गुड वन. ठीक आहे, मी मॅमला विचारतो. आज मॅम आपण वरती या प्लीज. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू रिक्वेस्ट प्लीज कम ऑन स्टेज. काय सांगाल स्त्री म्हणजे काय? आई फक्त स्त्रीच होऊ शकते, बर, दुसऱ्याला जन्म फक्त बाईच देऊ शकते. करेक्ट. म्हणून मी नेहमी कार्यक्रमात सांगतो की नारी की निंदा कर मत भाई, नारी की निंदा कर मत भाई, ये नारी है नर की खान और इसी नारी से पैदा हुए थे रामकृष्ण और हनुमान. रामकृष्ण और हनुमान. इकडे कोण सांगेल मला स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे काय ताई? सगळं सहन करण्याची ताकद म्हणजे स्त्री. ह्या सहन करतात? असो, वरुणजींना नाही विचारणार, त्यांचं आत्ताच नुकतंच लग्न झालंय. सो यस, स्त्री म्हणजे काय? आवाज चालेल. स्त्री म्हणजे काय एक शब्द? सगळं हँडल करू शकते. बर, ओके. स्त्री म्हणजे काय ताई? सगळ्या गोष्टींची जबाबदारी एकावरती असते. सांगा स्त्री म्हणजे काय? बर ताई, तुम्ही काय सांगाल स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे सहनशीलता. बर, तुम्ही सांगा. सगळ्यांना समजून घेणं. स्त्री म्हणजे आई. स्त्री म्हणजे आई. येस, व्हॉट अबाउट यू? स्त्री म्हणजे हार्ड वर्कर. ओके. स्त्री म्हणजे काय? हा, स्त्री म्हणजे येस शक्ती. स्त्री म्हणजे शक्ती. मग पुरुष म्हणजे काय? सहनशक्ती. किती पटलंय सगळ्यांना बघा. मी म्हंटल ना सगळ्यांना हसवून येतो. चला, या ताई, काय नाव आपलं ताई? वर्षा. वर्षा ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तिच्यामुळे आपल्याला कळलं स्त्री म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे सहनशक्ती. त्याच्यामुळे आता यांची सहनशीलता संपण्याआधी आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण सत्कार मूर्तींचा सत्कार घेऊया. मी मॅडमना विनंती करीन की आपण या ठिकाणी प्राजक्ता मॅडम आपण
अकॉर्डिंगली इन्व्हायटेड आहात. आपण इथे मान्यवरांचा सत्कार करून घ्यायचा, स्वागत करायचं आहे. मी सत्कार म्हटल्यापेक्षा आपण वेळात वेळ काढून आलात आणि 2 हिताचे शब्द या सगळ्या पालकांना सांगितले आणि नक्कीच आपण इवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशी ही लिटिल जिनियस ही शाळा, ही संस्था यशवंत एज्युकेशनल ट्रस्ट आणि आजचा हा ॲन्युअल डेचा दिवस अँड द प्राइज डिस्ट्रीब्युशन अकॅडमिक अवॉर्ड सेरेमनी, मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी. देशपांडे मॅम यांचा या ठिकाणी हा स्वागत झालं. दुसरं स्वागत मी विनंती करीन मॅम आपण करायचं आहे. भैरवीजी यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. भैरवीजी आपण देखील आपल्या गोड आवाजामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलं. खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील कला क्षेत्रातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जरा. त्यानंतर मी विनंती करीन प्राजक्ता मॅम यांना आपण सुगंधाजी यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर वैशाली मोहिते यांना देखील आपण त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. मी निखिलजी परब यांना विनंती करीन, त्यांना थोडं ऍक्टिव्ह मोडवरती आणतो कारण ते नेहमीच इतके ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे असे स्तब्ध उभे राहिले की मला बघवत नाही. सो निखिलजी परब यांना मी विनंती करतो आपण इथे किरणजी मोहिते यांचा आपण सत्कार करणार, स्वागत करणार आहोत. धन्यवाद. काय नाव आहे? नंतर मी मिस्टर अजय गंगापूरकर यांना विनंती करतो आपण आपलं स्वागत स्वागत स्वीकारायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. आपण आसनस्थ व्हायचंय. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि